गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समो अस्त्यभ्यधिकः कृतो अन्यो लोकत्रये अप्यप्रतिम प्रभाव तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वाम् अहम ईशम मिड्यम। बरोबर ना? पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायार्हसि देव सोडून। हे अगाध सामर्थ्यवान भगवंता, तू या ब्रह्मांडातील स्थावर जंगम प्राण्यांचा जनक असून सर्वांना वंदनीय सर्वापेक्षा श्रेष्ठ म्हणून सर्वांचा गुरु आहेस। त्रैलोक्यात तुझ्यासारखाच जर कोणी नाही तर अधिक कोठून असणार। म्हणून तुला शिरसाष्टांग प्रणाम करून सर्वांचा ईश्वर व स्तुतीला पात्र अशा तुला प्रसन्न होण्याकरता प्रार्थना करतो। देवा, जसा पुत्राचा अपराध पिता, मित्राचा अपराध मित्र व पत्नीचा अपराध पती सहन करतो, तसा माझा अपराध तू सहन करण्यास योग्य आहेस। म्हणून हे जे अपराधाचा पाढा वाचला त्यांनी सगळा, तो अपराधाचा पाढा ईश्वराचं परत एकदा संपूर्ण वर्णन करून त्यांनी तू मला तरीही जवळ घे अशा भावनेने तो म्हणतोय। बरोबर का? मी जाणितले मी असाचे महिमान आता देवाचे, देवो होय चराचराचे जन्मस्थान। हरिहरादी समस्ता देवा तू परमदेवता, वेदांते ही पडविता आद्य गुरु तू। अहो जी देवा, आता मी यथार्थ महिमा जाणला आहे। तू सर्व ब्रह्मांडाचे उत्पत्ती स्थान आहे। हरिहरादी सर्व देवांची तू परमपूज्य देवता असून वेदालाही उपदेश करणारा आद्य व परम गुरु तू आहेस। एवढ्या भूमिकेमध्ये तो येतोय। म्हणजे आता ही सर्व ईश्वराची स्तुती आहे, लक्षात घ्या। ही जी स्तुती आहे, ही स्तुती तो का करतो आहे? कारण हे संपूर्ण स्वरूप त्याला कुठंतरी आतमध्ये संकोच करायचं आहे। म्हणून त्या देवाला कुठं ठेवून कुठं नाही अशी परिस्थिती त्याची होतीये, असाही भाव त्याच्यात दिसतो। गंभीर तू श्रीरामा नाना भूतैक समा, सकळ गुणी अप्रतिमा अद्वितीया। तुझसी नाही सरीसे हे प्रतिपादनची कायसे, तू जालेनी अवकाशे सामाविले जग। हे श्रीरामा, तू अतिगंभीर असून सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी एक सारखा व्यापून आहेस। तुझ्या ठिकाणी सर्व ज्ञान ऐश्वर्यादी षडगुण निरतिशय असून तुझ्या वाचून दुसरी वस्तूच नाही। तुझ्या बरोबरीचे दुसरे काही नाही हे काय बोलायचे। आकाश रूप झालेल्या तुझ्या ठिकाणी संपूर्ण त्रिभुवन सामावले आहे। आता इथे एक गोष्ट खूप महत्वाची एक जरा मला पॉइंट करायची वाटली, ती म्हणजे ज्ञानेश्वरांनी प्रथमच श्रीराम हा शब्द वापरला। आहे की नाही? प्रथमच वापरलेला आहे। बाकी ज्ञानेश्वरीत कुठही हे श्रीरामा हा शब्द नाही। मला एकदम स्ट्राईक झाला आता, म्हणून मी सांगतोय। लक्षात, गंभीर तू श्रीरामा, म्हणून तो श्रीरामा गंभीर म्हणजे हे श्रीरामा तू अति गंभीर असून, हा शब्द आहे ना, असा विचार सुद्धा आपण करत नाही की हे श्रीरामा तू अति गंभीर आहेस। श्रीराम हे गंभीर
व्यक्तिमत्व आपल्या समोर केवढं उभं राहतं, केवढं मॅच्युअर्ड आहे एकदम. त्याच्या मॅच्युरिटीला अनन्य साधारण म्हणजे केवढे आघात झाले श्रीरामावरती, पण हल्लाय नाही त्याची बात. आणि ते हल्ले नाहीत म्हणजे शारीरिक दृष्ट्या तर नाहीच नाही, पण मानसिक दृष्ट्या सुद्धा कुठलीही ढवळाढवळ नाही. तेवढं समत्वाची भूमिका आहे याच्यामध्ये. आणि ते आपल्याला माहित नसताना आपलं मन ढळून द्यायचं नाही. हे कर्तृत्व आहे श्रीरामाचं, जे माणूस करू शकतो. म्हणून श्रीराम हे आदर्श पुरुष मानले जातात. श्रीकृष्ण हा जीवन जगण्याचा आदर्श होऊ शकत नाही. दोन याच्यात फरक पडतोय जरा, कारण श्रीकृष्णाला सर्वच माहिती होतं. त्याचं गणितच वेगळी होती सगळी. आणि रामाच्या जीवनामध्ये काय झालं, रामाला माहिती नव्हतं हो काही बिचाऱ्याला. बिचार आपण कशाला म्हणायचं बिचार, नाही तसं पाहिलं तर बिचारच म्हणायला पाहिजे का नाही. ओघाने आलं ते बरोबरच आहे, परंतु त्याला माहितीच नव्हतं ना. कृष्णाची बायको नाही चोरली कोणी, होती का हिंमत कोणाची. डायरेक्ट येईपर्यंत त्याचा गळाबिळा उडाला असता. त्याच्यामुळे पण सीता, हा त्याला माहिती नव्हतं. तो म्हणतोय, बायको म्हणते, सीता म्हणते की ते कामाला हवं, आणि एवढ्या सगळ्या वनामध्ये ती स्त्री माझी बायको माझ्या बरोबर येते आहे आणि मी तिला काहीच देऊ शकत नाही का. एवढंच एक विचार असणार ना. कारण हा प्रसंग जो घडला तो बऱ्यापैकी वनवासात सुरुवात झाल्यानंतर 1-2-3 वर्षांनी घडलेला प्रसंग आहे सगळा, किंवा जास्तच असेल, मला माहिती आहे एक्झॅक्ट कालावधी. परंतु त्याच्यामुळे 3-4 वर्ष मी माझ्या बायकोसाठी काय केलं हा विचार आलाच असेल ना. आणि ती बाई काहीच मागत नाही. केवढं वेगळं गणित आहे. तुम्ही त्या मानसिकतेत जाऊन बघा. आणि प्रत्येक क्षण जसा आपण लहानपणापासून किंवा आपल्या गेले 20-25 वर्षापासून प्रत्येक वर्षाला एक दिवस जगत आलो, तसं 12 वर्षाचा वनवास एक दिवस जगत तो 4 वर्ष जगतोय गृहस्थ. कॅन वी इमॅजिन. खायचं कुठं, राहायचं कुठं. म्हणजे लक्ष्मण आहे तोही माणसासारखाच ना. राम आहे त्याला काही पुढचं दिसतंय का, काही नाही. बायको कोणी पळवली, तो गेला बिचारा तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, पण वाईट शक्ती आलीच ना दारापाशी. लक्ष्मणाची शक्ती सुद्धा कार्य करू शकली नाही. त्या शक्तीने इतकी भोवळ घातली प्रकृती मातेवरती. म्हणून प्रकृती माता ही काळाच्या अधीन जाते, लक्षात ठेवा. ईश्वरावरती भोवळ येते एक प्रकारे, असाच प्रकार होतोय तो. पण त्याला त्या जाणीवेमध्ये माहिती नव्हतं ना, हे तर सत्य आहे. आल्यावर जो त्याच्या डोक्यात काय विलक्षण कालवा झाली असेल, विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत त्या. आज आपला मुलगा घरी वेळेवर परत नाही आला तर आपले काय हवालदिल होतात लोक, आई वडील. पोलीस कंप्लेंट केली, तिथं काय पोलीस कंप्लेंटही करायचा विषय येत नाही कुठे, कोणाला सांगणार. आणि तिथं थांबूनही उपयोग नाही. ते आजूबाजूला पाहून घेतलं आणि दोघच भाऊ हातात काय फक्त धनुष्यबाण. आणि माहितीये का की मी बाण सोडला तो बरोबर रामबाण हे आपण म्हणतोय. रामाला कुठं माहिती होतं रामबाण आहे तो, आलं का लक्षात. म्हणून तो त्या जाणीवेमध्येच नव्हता. ही वॉज अ व्हेरी नॉर्मल पर्सन.
आपल्या तुमच्या आमच्यासारखा तो व्यक्ती फक्त जाणीवेने खूप समृद्ध होता, वैचारिक जाणीवेतनं तो इतका समृद्ध. कारण योग वसिष्ठ ऋषींनी सर्व तत्वज्ञान सांगितलेलं होतं, म्हणून त्याच्यामुळे बौद्धिक जाणीव इतकी श्रेष्ठ बुद्धीमध्ये होती की काहीही घडलं तरीही नियतीच्या जाणीवेतनच आपल्याला जायला पाहिजे, इतकी स्पष्टता होती. जे प्रारब्ध आहे ते मला भोगावंच लागणार आहे, एवढ्या स्पष्टतेने तो प्रत्येक गोष्टीला सामोरा गेलेला आहे. घाबरून पळापळ करणे, मग नाही मग जरा मी परत अयोध्येला एकदा जाऊन येतो वगैरे, असं काही नाही. भरताला फोन करून सांगतो, अरे बरं तिकडने बघून ये, अरे तूही बघा तिकडं कुठं गेलंय काय गेलंय वगैरे. नो वेच. शांतपणे चालत राहिले पुढे, शांतपणे चालत राहिले, नियतीने व्यवस्थित त्यांच्या पावला पावलाला दिशा देत नेली. ते सहज होते. हे वॉज कूल. हनुमंत भेटले आणि मग वेगळा आयाम एकदम सुरू झाला. तस हे श्रीरामा केवढं वेगळे ना. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या मनामध्ये रामाचं स्वरूप काय असेल, कॅन वी इमॅजिन. त्यांनी भगवद्गीतेवरती लिहिलं म्हणून कृष्णाचा त्यांचा संबंध होता असं आपल्याला वाटतं, पण तसं ते नव्हतं. पण एकच हे श्रीरामा तू अति गंभीर असून या एका वाक्यामध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरांचं हृदय बाहेर येत है ना. आपल्याला ते पकडता यायला पाहिजे. असो म्हणून सर्व प्राणी मातांच्या ठिकाणी एक सारखा व्यापून आहेस. तुझ्याच ठिकाणी सर्व ज्ञान ऐश्वर्यादी षडगुण निरतिशय असून तुझ्या वाचून दुसरी वस्तूच नाही, तुझ्या बरोबरीचे दुसरे काही नाही. हे काय बोलायचे. आकाश रूप झालेल्या तुझ्या ठिकाणी संपूर्ण त्रिभुवन सामावले आहे. म्हणून संपूर्ण त्रिभुवन तुझ्या आतमध्ये सामावले आहे, म्हणून तू अतिशय गंभीर आहे. तया तुझे पाडे तुझे ऐसे बोलताची लाजिजे, ते तर अधिकची कीजे गोष्टी केवी. म्हणून त्रिभुवनी तू एक, तुझं सारिका नाही आणिक, तुझा महिमा अलौकिक नेणिजे मानू. तुझ्या बरोबरीचे दुसरे आहे असे म्हणतात जेथे लाज वाटते, तेथे तुझ्यापेक्षा दुसरा श्रेष्ठ आहे हे कसे म्हणता येईल. तुझ्यापेक्षा नाही, दुसरा कोणी नाही. यू अँड ओनली यू, वन अँड ओनली वन. म्हणून या संपूर्ण त्रिभुवनात तूच एक असून तुझ्यासारखा किंवा तुझ्यापेक्षा अधिक दुसरा कोणी नाही. तुझा अगाध महिमा वर्णन करताना आमची मती कुंठित होते. ऐसे अर्जुने म्हणितले, मग पुढती दंडवत घातले, ते सात्विकाचे आले भरते तया. मग म्हणी तसे प्रसिद्ध प्रसिद्ध वाचा हो तसे सद्गद, काढी जी अपराध समुद्रवनी. अर्जुना असे बोलला व भगवंताला पुन्हा त्याने साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा त्याला अष्टसात्विक भाव दाटून आले. मग अत्यंत गहिवरून गदगद वाणीने तो भगवंताला म्हणाला, भगवंता कृपा कर, कृपा कर व मला या अपराध समुद्रातून बाहेर काढ. एवढा त्याला ऍक्च्युली अपराधी वाटायला लागलं. हा वेगळा अनुताप आहे. लक्षात घ्या की मी काहीतरी भयंकर चुकलो, आणि या अनुतापाच्या भूमिकेत तो, कारण त्याला तर सर्वस्व कळलेलं आहे आता, त्यामुळे आता होणारा जो अनुताप आहे हा त्याच्या अद्वैत जाणीवेतनं द्वैत भक्तीत आल्यावरती होणारा अनुताप आहे. म्हणजे याच्यातनं त्याची मानसिक काय म्हणतात त्याला शुद्धता
कुठल्या स्वरूपात गेली असेल बघा. म्हणून मी म्हटलं देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता. म्हणजे हा परत उलटा अनुताप होतो की हे देवा तुला मी म्हणजे तुझं स्वरूप मला आता कळलेलं आहे, परंतु तू माझ्यात आहेस आणि मी कसा वागतोय. लक्षात, मी तुझा वापर कशाही प्रकारे करून घेतोय. मी माझं मन, माझी बुद्धी, माझं चित्त, माझं शरीर, माझ्या सर्व इच्छा वासना या मी तुझ्यात बसून विचित्रपणे वापरलेले आहेत. हा अनुताप आहे, ही शुद्धी. हे तुम्ही आपल्याला लॉजिक मध्ये लावा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मग काय म्हणणार आपण, देवा माफ कर, माफ कर, मी तू दिलेलं शरीर किती चुकीचं वापरलं, माफ कर, माफ कर, मी माझ्या मनाला कुठल्या कुठल्या विसंगतीत घालून बसलो, माझी बुद्धी किती विचित्रपणे वापरत बसलो. पण आता मला कळलं तू काय आहेस आणि तू माझ्यात कसा आहेस. आणि मग तो त्याचा जो अनुताप आहे, म्हणून मला क्षमस्व अपराधम, क्षमस्व अपराधम, क्षमस्व अपराधम म्हटलं जातं, आहे की नाही. हे सर्व गोष्टी काय आहेत आणि कुठल्या जाणीवेतल्या आहेत हे सर्व समजणं खूप गरजेचं आहे. आणि हे आपल्या जीवनात घडवावं लागणार ना कधीतरी. हे घडलंच नाही तर काय होईल, आपण आध्यात्मिक आहोत असं म्हणण्याचं लॉजिकच तयार होत नाही. हे आपल्याला अजून बरंच काही काही अजून बघायचंय असं लक्षात येतं त्याच्यातनं, आहे ना, असं होतं ते. म्हणून मग भगवंताला म्हणतात कृपा कर, कृपा कर व मला या अपराध समुद्रातून बाहेर काढ. तुझं विश्व सुरुदाते कही सोय रे पणे न मनूची पाही. तुझं विश्वेश्वराची ठाई आश्चर्य केले. तू वर्णनीय परी लोभे माते वर्णिसी पा सभे. तरी मी या वल्गीदे क्षोभे अधिकाधिक. तू सर्व ब्रह्मांडाचा अहेतुक कल्याण करता असूनही सोयरेपणामुळे आम्ही असे मानित नव्हतो. तू सर्व सृष्टीचा चालक, पण आम्हाला ते आश्चर्यकारक वाटत असे. तूच एक सर्वस्वी वर्णन करण्यास योग्य, परंतु सभेमध्ये प्रेमाने तू माझे वर्णन करावे व मी ते पाहून गर्वाने फुगून अधिकच बडबड करीत असे. कारण तो कृष्ण कसा होता, कृष्ण चेष्टाच वेगळ्या होत्या. तो प्रत्येकाला चढवत होता. अर्जुन सर्वात मोठा धनुर्धारी, केवढं मोठं आहे त्याचं कर्तृत्व, इंद्राकडनं असं काहीतरी तो बोलत असणार ना ते. एनिवे, म्हणजे त्याचं कौतुक तो करत होता, तर त्याने मी फुगून जात होतो असं असं त्याला म्हणायचं. आता ऐसिया अपराधा मर्यादा नाही मुकुंदा, म्हणून रक्ष रक्ष प्रमादा पासोनिया. जी हेची विनवावया लागी कैची योग्यता माझ्या अंगी. परी अपत्य दैसे सलगी बापेसी बोले. भगवंता, आता अशा माझ्या अपराधाला मर्यादाच नाही, म्हणून या अपराधापासून माझे रक्षण कर, रक्षण कर. माझे इतके असंख्य अपराध आहेत की अपराधापासून माझे रक्षण कर अशी प्रार्थना करण्याचीही माझ्या अंगी योग्यता राहिली नाही. पण मुलगा जसा बापाशी सलगीने बोलतो तसे मी बोलत आहे. तू माझा पिता आहेत या भूमिकेतनं मी तुझ्याशी बोलतो आहे. पुत्राचे अपराध जरी दाहले अगाध, तरी पिता साहे निर्द्वंद तैसे साहिजोजी. सख्याचे उद्धत सखा साहे निवांत, तैसे तू समस्त साहिजोजी. पुत्राचे असंख्य अपराध झाले तरी पिता तसा ते सर्व अपराध तुझा भाव सोडून देऊन सहन करतो, तसे माझे सर्व अपराध देवा सहन कर. मित्राचा उद्दामपणा जसा मित्र मानत नाही, न येऊ देता सहन करतो, काही न मानता कडे नाही. मित्राचा उद्दामपणा जसा मित्र मनात काही न येऊ देता सहन करतो, त्याप्रमाणे माझे सर्व अपराध तू पोटात घाल. कारण तू माझा सखा पण आहे, मित्र पण आहेत असं तो म्हणतोय. प्रियाची ठाई सन्मान
प्रिय न पाहे सर्वथा जाण, तेवी उच्छिष्ट काढिले आपण, ते क्षमा कीजो. नाथ रे प्राणाचे सोय रे भेटे, मग जीवे भूतली जिये संकटे, तिये निवेदिता न वाटे संकोच काही. म्हणून प्रियेच्या ठिकाणी मानाची मुळीच इच्छा करीत नाही. त्याप्रमाणे आपण राजसूय यज्ञात उच्चिष्ट पाने काढली, त्याची क्षमा कर. त्याला आठवते किंवा अत्यंत जीवलक सोयऱ्याची भेट झाली असता मग आपण भोगलेले दुःखाचे प्रसंग त्याला सांगताना मनात काही संकोच वाटत नाही. आणि कृष्णाचं कसं आहे, आता कृष्णाने आपल्या स्वतःच्या बहिणीलाच पळून आण म्हणून सांगितलं अर्जुनाला, आणि त्यात त्याला मदत केलेली आहे. म्हणजे केवढ्या प्रकारच्या जवळिकेमधनं ते गेले असतील बघा, आहे की नाही. प्रवास करायला आताही तेवढाच काळ लागतो, त्यावेळेला जो लागत होता तो, आहे की नाही. अमरावतीला सुभद्रा होती ना, असं काहीतरी माझ्या ऐकण्यात आहे. अमरावतीची जी देवी आहे ती सुभद्रा आहे. हा, आणि तिला पळवून नेलं त्यांनी. आता तो कुठं होता, हे कुठं, अंतर काय, मध्ये काही दिवस ते गेले असतील, त्या रथात न यायचं, आहे की नाही. त्यामुळे हे सगळं करत करतच आला असणार ना तो. असो, म्हणजे या सगळ्या याच्या जे काही देवाणघेवाण झाली असेल त्यांची दोघांची, ती किती वेगळी होती बघा. म्हणून कारण अरे जा जरा घोड्याला जरा घासून आण, खरारा करून आण. अर्जुन त्याला सांगत होता ना, हा काय एकदम युद्धाच्या वेळेला फक्त मी तुझा सारथी होता असं नाहीये. कृष्णाला सवयच होती अर्जुनाचे घोडे धुवायची. खोटले सांग. हा, कारण ते इतके मित्र होते. याचा अर्थ अर्जुन त्याचे घोडे धुत नव्हता असं नाही मला म्हणायचं, पण ते दोघही साठवटच वेगळं होतं असं मला म्हणायचंय थोडक्यात. असं असू शकतं ना. म्हणून म्हणतो मी की उखिते अंगे जीवे, आपण पे दिदले जिया मनोभावे, ती कांत मिनलिया न राहावे हृदय देवी, त्या परी जी मिया हे विनविले तुमते गोसाविया, आणिक काही एक म्हणावया कारण असे. किंवा जिने आपले एकंदर शरीर व प्राण ज्याला मनोभावाने समर्पण केले, त्या पतीची भेट झाल्यानंतर आपल्या मनातील गोष्ट सांगितल्या वाचून ज्याप्रमाणे तिला राहवत नाही, त्याप्रमाणे देवा मी तुमच्या सलगीने प्रार्थना केली आहे. तसेच प्रार्थना करण्याचे दुसरे आणखी एक कारण आहे. म्हणजे अजून एक कारण आहे, मी तुम्हाला एवढी का प्रार्थना करतोय, म्हणजे मन मोकळं करणं चालू आहे अर्जुनाचं. आलं का लक्षात. थोडक्यामध्ये असं लक्षात येतं की तो त्याचं मन कसं मोकळं करतोय बघा. अदृष्टपूर्वम ऋषितोस्मी द्रष्ट्वा भयेन च प्रवित्यतम मनो मे, तदेव मे दर्शय देवरूपम प्रसीद देवेश जगन्निवास. भगवंता, पूर्वी कधी न पाहिलेले हे तुझे विश्वरूप पाहून मी आनंदित झालो व तसेच माझे मन भयाने दुःखी झाले. आता हे जगन्निवास देवादी देवा, माझ्यावर कृपा करून ते पूर्वीचे रूप मला दाखव. लक्षात. म्हणजे देव अद्वैत पाहिलं, परंतु आता खऱ्या अर्थाने मला तुझ्या सगुण रूपाची खूप गरज पडती आहे देवा. कसलं भारी आहे ना हे. म्हणून मी म्हणतो तुम्हाला की हे खरी भक्ती इथं सुरू होते. म्हणून ज्ञानेश्वरांची सगुण भक्ती कुठल्या जाणीवेत होती, तुकारामाची सगुण भक्ती कुठल्या जाणीवेत होती, ती अद्वैतात्म सगुणात आलेली होती. हे कळावं लागणार आहे आपल्याला. आपला गोंधळ काय होतो, आपण सगुणातच अडकून बसतोय. कृष्णाने तसं केलंच नाही. पण सगुणात अडकला तर तो अगोदरच्या कृष्णात अडकलेला होता, जिथं तो खरा कृष्ण नव्हताच, एक मित्र होता. म्हणून मग या सगळा माफीनामा आला ना त्याचा. हा माफीनामा त्यासाठी आहे, कारण त्याला त्याचं खरं स्वरूप कळलं. म्हणून आपण थेट
माफीनामा मागायचा विषय येत नाही आपल्या याच्यामध्ये, कारण आपण लहानपणापासून देवाला असंच वापरत आलेलो आहोत. आधारासाठी देव आहे ना आपला, आपल्याला कुठला तरी आधार हवा म्हणूनच देवाची प्रार्थना करत आलो आपण. म्हणजे त्याच्यात देव कळला होता का? नाही, तो कळला नाही आपल्याला. म्हणून तो समजून घेतला आपल्याला की खरं. म्हणून स्वामींनी इतकं व्यवस्थित सांगितलेलं की देवभक्त असे द्वैत, अद्वैत्व न खंडिता, आता तू दाखव मला, असं अर्जुन म्हणतोय. हे म्हणतोय आता अर्जुन स्वामी स्वरूपानंदांच्या भूमिकेवर आला. मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवता. मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वता. देव भक्त असे द्वैत, अद्वैत्व न खंडिता. दाखवी देव देवेशा, प्रार्थना ही तुला आता. वेगळं काय सांगितलं अर्जुनानी? जी महाभारतात काळात घडलेली घटना आहे त्याचा पूर्ण प्रतिसाद म्हणा किंवा संपूर्ण जाणीव स्वामी स्वरूपानंदांनी 1974 त्यांनी देह ठेवायच्या अगोदर आपल्या जीवनात उतरवली होती. उगाच माणूस परमहंस होत नाही. तस्मात विचार करावा, काय फॉलो करायला पाहिजे जीवनात हे तर कळलं पाहिजे ना आपल्याला. कोणाला फॉलो केलं पाहिजे हे तर कळलं पाहिजे. आणि कुठल्या जाणीवेत, कारण जीवन आपलं उरलंय, लक्षात घ्या. मग पावलं आपल्याला टाकायची आहेत, ती कशी टाकायची हे कळावं लागणार आहे. म्हणजे खूप सुंदर आहे बघा. म्हणून भगवंता, पूर्वी कधी न पाहिलेले हे तुझे विश्वरूप पाहून मी आनंदित झालो व तसेच माझे मन भयाने दुःखी झाले. आता हे जगन्निवास देवादी देवा माझ्यावर कृपा करून ते पूर्वीचे रूप मला दाखवा. किती सुंदर आहे. तरी देवेशी सलगी केली, जे विश्वरूपाची आळी घेतली ते माय बापे पुरविली स्नेहाळाचेनी. सुरतरुची झाडे अंगणी लावावी कोडे, देयावे कामधेनूचे पाडे खेळावया. देवा, मी तुझ्याशी सलगी करून तुझे विश्वरूप पाहण्याचा हट्ट धरला आणि प्रेमळ भक्ताच्या माय बापाने तुवा तो माझा हट्ट पुरविला. ज्याप्रमाणे कौतुकाने अंगणात कल्पतरूचे झाडे लावावीत किंवा कामधेनूचे वासरू खेळावयाला आणून द्यावे, त्याप्रमाणे तू इतक्या सहजपणे मला विश्वरूप दर्शन दाखवलंस. कारण माझ्या मनात आलं आणि तू केलंस देवा. बरोबर आहे की नाही? म्हणजे शेवटी मी माझीच मागणी होती ती, म्हणून भक्ताला मागावं लागतंय. लक्षात घ्या, देव फुकट देत नाही. मागितल्याशिवाय देत नाही खर तर, आहे की नाही? असो, मी या नक्षत्री डाव पाडावा, चंद्र चंडुवा लागी आणावा, हा चंद सिद्धी नेला आगवा, माऊली तुवा. जिया अमृत लेशा लागी सायास, तयाचा पाऊस केला 4 मास, पृथ्वी वाहोनी चासे चास, चिंतामणी पेरिले. म्हणून नक्षत्र रूप फाशांनी डाव टाकावा व चेंडू खेळण्याकरता चंद्र द्यावा इत्यादी हट्टांसारखाच असलेला माझा विश्वरूप दर्शनाचा हट्ट आई तू पूर्णपणे सिद्धीस नेला. केवढा मोठा हट्ट झाला हा, विचार करा ना, आहे की नाही? तस ज्या अमृताचा एक थेंब मिळवण्याकरता देखील अत्यंत प्रयास पडतात, त्याचा 4 महिने सारखा पाऊस पाडावा किंवा संपूर्ण पृथ्वीची मशागत करून वाफ्या वाफ्यात चिंतामणी पेरावेत. कारण सर्वत्रच तुझं ऐश्वर कसं भरलेलं आहे. म्हणून हे ब्रह्म साम्राज्यातलं ऐश्वर तू मला दाखवलंस आणि त्या अनुभवाच्या जाणीवेमध्ये मी आहे. आणि त्या जाणीवेतनं इतक्या सहजपणे तू मला नेलंस की माझं मलाच कळलं नाही. परंतु आता तुम्हाला मात्र, कारण ते पाहून, कारण ते काळ स्वरूप पाहिल्यानंतर मी पण हादरलो, अशी भूमिका येते.
म्हणून ऐसा कृतकृत्य केलो स्वामी, बहु लढा पाळिला तुम्ही, दाविले जे हरब्रह्मी नाही के जे कानी, मा देखावयाची केवती गोठी, जयाची उपनिषदा नाही भेटी, ते जिव्हारीची गाठी मजलागी सोडली. अरे बापरे, केवढे बघा. त्याप्रमाणे भगवंता मला अत्यंत कृतार्थ केले, माझे तुम्ही पुष्कळ लाड पुरवले आणि जे विश्वरूप दाखवले ते शंकर ब्रह्मदेव यांनी कानाने देखील ऐकलेले नाही. बघा, म्हणून मी जे म्हणतो ना तुम्हाला, ज्ञानेश्वर माऊली किती स्पष्ट आहेत. शंकर ब्रह्मदेव ही या देवता होतात. म्हणून आपण शिव म्हणजे शंकर म्हणून जी पूजा करतो याची, ती शिवस्थिती खूप वेगळी आहे. शंकर म्हणून तमोगुणाची जी भूमिका आहे ती कितीतरी वेगळी आहे. कारण या देवतांना त्यांच्या भूमिकेत काम करावं लागतं, त्यांना कानाने सुद्धा ऐकू येत नाही. तमोगुणाला उत्पत्ती कशी होते हे कळत नाही. ही हॅज टू जस्ट लय करायचा आहे त्यांनी. सृजनत्वाची विष्णू जी जाणीव आहे, त्या विष्णूला लय कसा होतो हे त्याच्या कानापर्यंत सुद्धा येत नाही. ब्रह्मदेवाची रजोगुणाची जी कार्यात्मक भूमिका आहे ती विष्णूलाही कळत नाही आणि यालाही कळत नाही. पण शिवस्थितीमध्ये मात्र हे सर्व कळत. त्यामुळे याच्यामध्ये तो काय म्हणतोय ते खूप सुंदर म्हणतोय. म्हणून जे विश्वरूप दाखविले ते शंकर ब्रह्मदेव यांनी कानाने देखील ऐकले नाही. मग प्रत्यक्ष विश्वरूप पाहण्याची गोष्ट दूरच राहिली, ज्या विश्वरूपाची वेदालाही भेट घेता आली नाही. विषय एकदम खोल केला त्यांनी इथं की नाही. ती हृदयातील विश्वरूपाची गाठ आपण माझ्या करता सोडली. ही गुरुकृपा, याला गुरुकृपा म्हटलंय. म्हणून महागुरूंनी अर्जुनावर जी कृपा केली ती ही गुरुकृपा आहे, की ज्याला म्हणजे स्वामी स्वरूपानंदांनी परत परत ते होते नाहीलाच आहे. कारण ते त्यांनी आधुनिक काळात अनुभवले ना. केवढा पिरियड आहे बघा. भगवद्गीता कधी सांगितली? द्वापार युगात. आणि कलियुगामध्ये 1974 साली देह ठेवलेले स्वामी त्यांच्या 1950, 52 किंवा 56, 57, 58, 59, 60 या वयोगटाचे असताना त्यांनी ही अनुभवली स्वरूपी विश्वरूप देखील. कोणी सोडवली गाठ? त्यांच्या सद्गुरूंची कृपा झाली. म्हणून नाथ संप्रदायाची ही जी भूमिका आहे, ही जी वैश्विक जाणीवेतनं स्वतःला स्वरूपातनं ओळखून घ्या आणि विश्वरूपातनं ओळखून घ्या आणि ते परब्रह्म, विश्वातीत परब्रह्म आपल्या आत कसं बसलं आहे आणि त्याच्यातनं तुमच्या जीवनाला एक वेगळी संजीवनी प्राप्त होऊ शकते. ही संपूर्ण नाथ परंपरेची नेमकी धारणा की जी धारणा बाह्य कुठल्याही आविष्काराला भीक घालत नाही. तुम्ही असंच केलं पाहिजे, तुम्ही संन्यासच घेतला पाहिजे, पण नाही. पण सर्व मनाच्या जाणीवेतनं, मनाला सूक्ष्म सूक्ष्मतर सूक्ष्मतम जाणीवेतन्या प्रत्येक 24 तासाचं जीवन क्षणाक्षणाच्या जाणीवेतनं ईश्वराच्या भूमिकेत न्यायच्या याच्यातनं ज्ञान यज्ञ समृद्ध करा. ज्ञान यज्ञ समृद्ध झाला तुमचा की लक्षात घ्या, तुमच्या आतला जो सद्गुरू बसला आहे तो तुमच्यावर कृपा करणारच आहे. आणि आपल्या विशुद्धाच्या पुढे गेल्यानंतर जिथं सद्गुरू आपली वाट पाहत आहे तिथं पोचल्याबरोबर तुम्हाला तुमच्या स्वरूपाची ओळख होणारच आहे आणि विश्वस्वरूपाची ओळख होणार आहे. म्हणून स्वरूपी विश्वरूप देखिले, विश्वरूपी स्वरूप सामावले, स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्य तत्व. ही गाठ जी आपल्या आतच पडलेली, कारण हे काहीच माहित नाही. गाठ कशामुळे पडलीये? अज्ञानाची गाठ आहे.
म्हणून नेणिवेची गाठ आहे, अविद्येची गाठ आहे, क्षर स्वरूपाची गाठ आहे. म्हणून क्षरातनं अक्षरत्वात शिरा आणि अक्षरत्वातनं पुरुषोत्तमाच्या हृदयात शिरा. तुमच्या लक्षात येईल की तेच परब्रह्म तुम्ही स्वतः आहात. अजून काय कुठलं तत्वज्ञान पाहिजे आपल्याला? कुठली ओळख हवी आपली स्वतःची? हे परिवर्तन साधन हा त्याच्यातला भाग आहे. म्हणून ते म्हणतायत मग प्रत्यक्ष विश्वरूप पाहण्याची गोष्ट दूरच राहिली, ज्या विश्वरूपाची वेदालाही भेट घेता आली नाही. म्हणून वेदांनी जे वर्णन केलेलं आहे तेही शेवटी नेतीच म्हणाले, कारण हे ससंवेद्यता आहे, हे जाणून घेण्याच्या गोष्टी आहेत. म्हणून त्या गोष्टीत नाही. असो, जी इथं यांनी वेद म्हणलंय, पण वेद उपनिषद असं अर्थ घ्या, कारण इथं उपनिषदा नाही भेटी असा शब्द वापरलाय त्यांनी. असो, जी कल्पादी लागोनी आधीची घडी धरुनी माझी जे तुली होऊनी गेली जन्मे तया आघवियांची आत घरडोळी घेऊनी असे पाहत परीही देखली ऐकिली मात आतडेची ना. देवा, कल्पाच्या आरंभापासून या क्षणापर्यंत माझे जेवढे जन्म होऊन गेले. बघा, त्याला कळलं, त्याला हे ज्ञान झालं ना आता की किती जन्मांचा प्रवास करून मी आलेलो आहे. बस त्या प्रत्येक जन्मातील घराघराचा शोध करून पाहताही हे विश्वरूप मी पाहिले किंवा ऐकले असे म्हणणारा कोणी सापडत नाही. म्हणून या संपूर्ण जे काही सप्त सर्ग सप्त पाताळात असणारे जे सगळे पितर आहेत त्यांना सुद्धा हे प्राप्त होत नाही. लक्षात ठेवा, ते पितर ते आपल्यासारखेच असतात. म्हणून मी इतक्या ठामपणे बडबडत असतो कायम. त्याचं कारणच त्याच्या पाठीमागे आहेत, कारण ह्या अनुभूती त्याच्या पलीकडे गेल्याशिवाय येणारच नाहीयेत ना, हे सत्य आहे. म्हणून असो, असे म्हणता येणार नाही. या विश्वरूपाच्या अंगणात सुद्धा बुद्धीचा प्रवेश होत नाही, म्हणून बुद्धी लंगडी पडते. म्हणून ते मनबुद्धीच्या पलीकडे जात, त्याला ससंवेद्यता म्हणलेलं आहे. असो, जे ते अंतःकरणालाही याची कल्पना करता येत नाही. बरोबर की नाही? बुद्धीचे जाणणे कही न वचेची याचेनी अंगणे साधे अंतःकरणे करवेची ना. तेथ डोळ्या देखी हो आवी ही गोष्टीची काय सया करावी. किंबहुना ऐसे पूर्वी दृष्ट ना श्रुत ते हे विश्वरूप आपुले तुम्ही मद डोळा दाखविले तरी माझे मन झाले दृष्ट देवा. बर का, ते डोळ्यांनी कोणी पाहिले असेल ही गोष्टच कशी करायची. किंबहुना हे विश्वरूप पूर्वी कोणी पाहिले नाही किंवा ऐकलेही नाही, ते हे आपले विश्वरूप आपण माझ्या डोळ्यानं दाखविले, त्यामुळे मला अत्यंत आनंद झाला. पण अंतःकरणात आता इच्छा आहे की तुझ्याशी 4 गोष्टी कराव्यात व तुला आलिंगन देण्याकरता तुझे सान्निध्य प्राप्त व्हावे. आलं की नाही? सगुणात कसा आला बघा तो. खूप सुंदर आहे. परी आता ऐशी चाड जेवी ते जे तुझसी गोठी करावी जवळी के हे भोगावी आलिंगावयासी ते येची रूपी करू म्हणजे तरी कोणे एके मुखेसी चावळी जे आणि कवणा खेव देई जे तुझ लेख नाही. म्हणून वार्या सवे धावणे नटके गगना खेव देणे जळकेही खेळणे समुद्री केवते. या सर्व गोष्टी या विश्वरूपाशी करू म्हटल्यास तुझ्या या विश्वरूपाला संख्याच नसल्यामुळे कोणत्या एका मुखाशी बोलावे व कोणत्या रूपाला आलिंगन द्यावे. म्हणून हे अद्वैत भूमिकेमधला निर्गुण जाणीवेतला हा प्रश्न येतो की आलिंगन द्यावे म्हणून वाऱ्याबरोबर धावणे किंवा आकाशाला आलिंगन देणे शक्य नाही. म्हणून समुद्रात जलक्रीडा कशी करायची याकरता हे देवा माझ्या मनात या विश्वरूपाचे भय वाटते. म्हणून हा माझा हट्ट पुरवा. आता हे विश्वरूपाचे दर्शन
पुरे असं म्हणता येते. या लागी जी देवा येथीचे भय उपजत से जीवा, म्हणून ये तुला लढा पाळावा जे पुरे आता. पै चराचर विनोद पाहिजे, मग तेणे सुखे घरी राहिजे. तैसे चतुर्भुज रूप तुझे तो विसावा आम्हा. ज्याप्रमाणे कौतुकाने सर्व पृथ्वीचा प्रवास केल्यावर प्रवासाची दगदग नाहीशी करण्याकरता परत घरी येऊन सुखाने विश्रांती घ्यावी, त्याप्रमाणे तुझे हे चतुर्भुज रूप आमचा सर्व क्षीण नाहीसा करणारे आमचे विश्रांती स्थान आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही संतांच्या भूमिकेमध्ये जा, तुमच्या लक्षात येईल की जेव्हा ते आत्मज्ञानानंतरची जी भक्ती असते ना, त्या भक्तीत उतरतात तेव्हा ते सगुणासमोरच नाचत असतात. आलं का लक्षात? हे समजणं फार गरजेचं आहे. पण ते त्या निर्गुणाच्या जाणीवेत असतात, पण त्याला भेटायचं कसं, तर या देवाला भेटायचंय. त्याचं एक प्रतिकात्मक स्वरूप असतं. आणि आपण काय करतो, ते जे पाहत असतात ते आपल्याला दिसत नसतं, म्हणून आपण तो पांडुरंगच फक्त पाहत बसतो किंवा ती श्रीरामाचा फोटोच पाहत बसतो. त्याच्यामुळे या दोन अनुभूतींच्या दृष्टींमधलाच फरक आहे. एक अज्ञान दृष्टीतनं बघणं आहे आणि एक ज्ञान दृष्टीतनं बघणं आहे. हा फरक फार मोठा पडणारे लक्षात ठेवा. म्हणून या गोष्टी साधकांनी समजल्याशिवाय त्याला त्याच्या जाणतेपण जे आहे ते गुरुच्या बाबतीतलं त्याच्या लक्षातच येत नाही कधी. म्हणून लोक त्याप्रमाणे फक्त करायला जातात, त्याप्रमाणे करायला. तुकारामाने पांडुरंगाची भक्ती केली, चला मग म्हणून सगळ्यांना पांडुरंगाच्या मूर्त्या वाटत बसायच्या. याला काय लॉजिकच नाही ना. असा पांडुरंगाच्या मूर्त्या वाटल्याने पांडुरंग भेटणार आहे का? किंवा तुमच्या समोर पांडुरंगाची मूर्ती ठेवल्याने पांडुरंग भेटणार आहे का? म्हणून तुकारामाने पांडुरंग त्याच्या घरात पाहिला नाहीये, त्याच्या साधनेत पाहिला. लक्षात घ्या. म्हणून साधनेतला जेव्हा पांडुरंग कळला त्याला, ते निर्गुण स्वरूप जेव्हा त्याला कळलं, तेव्हा त्याला मूर्तीतला पांडुरंग त्याच्या बरोबर नाचायला लागला. लक्षात घ्या. नुसता नाही राहिला तो चैतन्यमय झाला. म्हणून ते गंभीर श्रीराम स्वरूप जेव्हा महाराजांच्या अंतःकरणात गेलं, तेव्हा ते सगुण राम सुद्धा इतके निकट आले, इतके रोजच्या बैठकीतले झाले की महाराज जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्या रामाला. आणि म्हणजे ते अश्रू रामाचे होते का? ते रामाचे नव्हते, ते त्यांच्या स्वतःचे होते जे रामानी बाहेर काढून दाखवले. हा विरह शुद्ध अंतःकरणाचा आहे. लक्षात घ्या. हा विरह फार वेगळा आहे. याला विरह म्हणतात. म्हणून विरहिणी कुठल्या आहेत हे समजलं पाहिजे. खूप वेगळी गणित असो. म्हणून आम्ही योगजात अभ्यासावे, तेणे याची अनुभवा यावे. शास्त्राते ओला आलोडावे, परिसिद्धांत हाची. आम्ही यजने किजती सकळे, परी ती फळावी येण्याची फळे. तीर्थे होतू सगळे याची लागी, आणि काही जे जे दान पुण्य आम्ही की जे. तया फळी फळ तुझे चतुर्भुज रूप. आम्ही सर्व योगांचा अभ्यास करून शेवटी याच चतुर्भुज मूर्तीचा सुखाचा अनुभव घ्यावा. सर्व शास्त्रांचे अध्ययन करावे, पण शेवटी एका तुझ्या चतुर्भुज मूर्तीच्या आश्रयाने पूर्ण सुखाची प्राप्ती होते. हाच सर्व शास्त्रांचा सिद्धांत आहे. पण हा सिद्धांत खोटा आहे. लक्षात घ्या. किती स्पष्ट आहे. मी खोटा का म्हणतो हे तुम्हाला आता कळेल.
कारण शास्त्रांनी काय सांगितलेलं आहे ते नेती नेती झालेलं आहे. उपनिषदांनी सुद्धा नेती नेती सांगितलेलं आहे. पण ते नेती नेती का म्हणाले? आणि ईश्वराला ससंवेद्य जाणीवेतनं जेव्हा तो भक्त समजून घेतो आणि मग सगुणात येतो, ते अध्यात्मशास्त्र हे विद्यानाम कसं आहे हे कळतं. म्हणून अध्यात्मशास्त्र खूप वेगळं आहे, जे वेदांताच्याही जाणीवेतनं समजू शकलं नाही, जे उपनिषदांच्याही जाणीवेतनं कळलं नाही, असं स्पष्ट ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत. व चतुर्भुज स्वरूपाची जी भूमिका आहे, जे विष्णूचं स्वरूप आपण म्हणतो आहोत, ते निर्गुण विष्णू स्वरूप समजल्याशिवाय त्या सगुणाला काही अर्थच राहत नाहीये. आणि शास्त्र फक्त सगुणाला महत्व देत असेल तर ते शास्त्र सुद्धा चुकीचं आहे असं म्हणावंच लागणार आहे. कारण त्याला अध्यात्मच कळलं नाही शास्त्राला. हे कळणं खूप गरजेचं, लक्षात ठेवा. म्हणून ही स्पष्टता साधकाच्या भूमिकेत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ईश्वर लांब राहणार आहे. म्हणून सगुण सुद्धा फसवा आहे हे कळावं लागतंय. किंबहुना सगुणच फसवा आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणून सगुण फसव का आहे? कारण त्यातलं चैतन्यच कळत नाही. मला जर खरा विष्णू त्यातनं कळत नसेल, मला खरा कृष्ण त्यातनं कळत नसेल, मला त्या चित्रातनं खरा श्रीराम जर कळत नसेल तर ते चित्र नक्की फसवा आहे. म्हणून एका बाजूला सगुण दर्शन ठेवा आणि एका बाजूला निर्गुण सोहमची जाणीव ठेवा. आणि तो सोहम म्हणजे हाच श्रीराम आहे. हे डोक्यामध्ये लहानपणापासून फिट करावं लागतंय. हे फिटिंग आहे सगळं, लक्षात ठेवा. या फिटिंग मध्ये गेलं ना सगळं की गो नो गो कळलं पाहिजे. करेक्ट. म्हणून त्याचं खूप स्ट्रॉंग क्वालिटी कंट्रोल आहे. कोणी काहीच म्हटलं असं चालणारच नाहीये. खाडकीने कळतं हे चुकीचं आहे, कोणाला सांगायची गरज नाही पडत. आणि चुकीचं काय आहे ते सुद्धा कळतं, आहे ना. म्हणून ते काय म्हणतात, पण शेवटी एका तुझ्या चतुर्भुज मूर्तीच्या आश्रयाने पूर्ण सुखाची प्राप्ती होते, हा सर्व शास्त्रांचा सिद्धांत आहे. तसं नव्हे, तसं नव्हे असं मी सांगतोय. आम्ही नाना प्रकारच्या सर्व यज्ञांचे अनुष्ठान करावे, पण त्या सर्व यज्ञांच्या अनुष्ठानाचे फळ मात्र तुझ्या चतुर्भुज मूर्तीची प्राप्ती व्हावी हेच असावे. अजिबात नाही. माझा सर्व जो मनाचा यज्ञ चालणार आहे आणि माझ्या बुद्धीचा यज्ञ जो चालणार आहे, त्या मनाच्या जाणीवेतनं मी शब्द स्पर्श रूप रसगंध या जाणीवेतनं संपूर्ण माझ्या वैश्विक स्वरूपामधनं माझ्या आत काय घेत आहे तो मी ईश्वरच घेत आहे. आणि याच्यातच माझी बुद्धी अद्वैत जाणीवेचा यज्ञ पेटवते. आणि या अद्वैत भूमिकेतनं मी अपराशक्तीची भूमिका मला कळते. आणि त्याच्यातनच मी मन आणि बुद्धी या दोन्हींच्या जाणीवेतनं पराशक्तीचा वेध घेतो. आणि ती पराशक्ती ज्वाळांच्या समुदायातनं मला पुरुषोत्तमाची थेट भूमिका दाखवते. आणि तो पुरुषोत्तम जेव्हा मला कळतो तेव्हा संपूर्ण अमृताचा वर्षाव व्हावा तसा अवभृत स्नानात मी वर्षत असतो, बसलेला असतो. या भूमिकेत जेव्हा मी जातो तेव्हा ते चतुर्भुज रूपही राहत नाही. एवढी भूमिका आहे. म्हणून माझा यज्ञ हा त्या सगुणाच्या जाणीवेसाठी नाहीच नाही. म्हणून निर्गुणाने प्रगटावं, अग्नीनी प्रगटावं, तेजानी प्रगटावं, जलानी प्रगटावं, कान प्रगटावं. म्हणून निर्गुणाचं प्रगट स्वरूप होतं. आणि यज्ञ ज्वाळाच्या रूपाने ईश्वराचं मुख आपण ज्या आहुती घालत असतो त्यात शिरत जातं. आणि माझी प्रत्येक क्षणाची आहुती कर्माच्या जाणीवेतनं आणि माझ्या श्रद्धेच्या
भक्तीच्या जाणीवेतनं मी त्या ईश्वराला अर्पण करत राहतो आणि माझ्या विश्वंभराच्या जाणीवेतनं मी त्या विश्वातीत परब्रह्मापर्यंत थेट पोहोचतो. ती निरंजन स्थिती माझ्या जीवनात येण्यासाठी हा यज्ञ आहे. हा चतुर्भुज विष्णूसाठी नक्कीच नव्हे. एवढी स्पष्टता साधनेमध्ये असली तीच ईश्वर प्राप्तीची जाणीव खऱ्या अर्थाने उमलू शकते. याचा अर्थ चतुर्भुज स्वरूप चुकीचं आहे असं अजिबात नाही. पण हे समजल्यानंतर मग तो जेव्हा खाली येतो आणि माझ्या देवघरातल्या मूर्ती समोर चारी हस्तानी मला आलिंगन देत असतो, ती खरी भक्तीची सगुण भक्तीची भूमिका माझ्या फक्त देवघरात न राहता ती संपूर्ण वैश्विक जाणीवेत जाते. म्हणून जे जे भेटेल भूत तो प्रत्येक ईश्वराचा हात आहे, ते प्रत्येक ईश्वराचं हृदय आहे आणि ते ईश्वराचे दोन्ही डोळे माझ्याकडे सातत्याने बघतायत आणि त्या ईश्वराला मी आलिंगन देत आहे. माझा चतुर्भुज विष्णू हा असा असावा, का नसावाचा, ही भूमिका आहे ज्ञानेश्वरांची. म्हणून हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, हे का म्हणतात ते हे कळलं तर पाहिजे का नको कळायला. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीला किमान या 12व्या अध्याय 11व्या अध्यायामध्ये आणि पुढच्या याच्यामध्ये त्यांच्या मानसिकतेला संकोचात आणू नका. ते विशाल आहे, ते विशालच राहू द्या. ते कुठल्याही रूपात न अडकणार असं संजीवन जाणीवेतलं परब्रह्म स्वरूप ही ज्ञानदेवांची स्थिती होती. म्हणून आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. म्हणून या चतुर्भुज मूर्तीच्या प्राप्ती करता सर्व तीर्थाटन असावे, अजिबात नाही. म्हणून इथं असणारा प्रत्येक ओवीचा अर्थ हा चुकीचा दिलेला आहे हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. त्याचं कारणच हे आहे, कारण ज्ञानेश्वरच कळलेले नाहीये. म्हणून आणि काही जी जी दानाधिक पुण्य आम्ही करू त्या सर्व पुण्याने तुझ्या चतुर्भुज मूर्तीची प्राप्ती व्हावी. हे अर्जुनानी या जाणीवेतनं आल्यानंतर म्हटलेलं आहे, हे लक्षात घ्या. म्हणून याच्यानंतर मी जे दान करीन ते अशा प्रकारच्या भूमिकेतली असतील. म्हणून येथून पुढे मी तुला पाहीन तर माझा सखा म्हणून पाहणार नाही, तर तुला मी चतुर्भुज स्वरूपात पाहीन. अशी अर्जुनाची मानसिकता आहे, आपली नाही अशी करून चालणार आहे. कारण अर्जुनाने विश्वरूप दर्शन घेतलेले आपल्याला घ्यायचंय. आई नाही दोन याच्यातला फरक आहे हा. म्हणून ही साडेतोडपणा थोडा ठेवावा लागणार आहे. म्हणजे हे जे करतो आहे याच्यानंतर जे अर्जुनाचं कर्म त्यांनी सांगितलं आहे ते बघा, ते कर्म जे आहे ते दिव्य कर्म होणार आहे. कारण त्याला दिव्य जीवनात काय असू शकतं आत्मज्ञानानंतरच हे आता कळलेलं आहे. म्हणून असो आगा ऐशी तेथीची जीवा आवडी म्हणोनी तेच देखाव्या लवड सवडी वर्तत असे ते साकडी फेडीजे वेगी. अशी तुझ्या चतुर्भुज मूर्तीच्या विषयी माझ्या मनात आवड असल्यामुळे ते तुझे रूप पाहण्याची मनाला अत्यंत तळमळ लागली आहे. म्हणून हे अर्जुनाची मानसिकता आहे, लक्षात घ्या. ती तळमळ लवकर नाहीशी कर. आगा जीवीचे जाणते या सकळ विश्व वसविते या प्रसन्न होई पूजित या देवांची या देवा. हे अंतःकरणातील जाणणाऱ्या सर्व जगाला आधार असणाऱ्या व सर्व देवांना पूज्य असणाऱ्या देवांच्या देवा माझ्यावर प्रसन्न हो. असं म्हणून ईश्वर त्याला आशीर्वाद तर देणारच,
आणि तोच आशीर्वाद आपणही प्राप्त करू. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.